हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज बाहेरूनच जेवण करून येणार होते, त्यामुळे मला आज संध्याकाळचा स्वयंपाक नव्हता. म्हणजे जर असलं ना तर कसं प्रॉपर सगळा स्वयंपाक करावा लागतो, भाजी पोळी तोंडी लावायला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तसं मुलं आणि मी असली ना मग आम्ही काही चावम्याव खातो किंवा काहीतरी बनवून मस्त चटपटीत बनवून खातो. पण आहोंना मात्र दररोज रस्सा भाजी आणि पोळीच लागते बरं का. फक्त टिफिनला ते सुकी नेतात तर पण तरी सुद्धा ना त्यात अंग रसाळी पाहिजे, थोडासा तरी रस्सा पाहिजे असतो त्यांना. तर असं असतं. आणि जर आम्हाला म्हणजे ते म्हणत नाही की तुम्ही खाऊ नका, पण मग जरी खायचं असलं ना त्यांच्यासाठी भाजी पोळी आणि आपल्यासाठी चावम्याव करावं लागतं. मग ते डबल थकण्यापेक्षा आपली भाजी पोळी खाल्लेली कधी बरी, म्हणजे एकच बनवलं जातं. तर चला असो. तर पीठ पण आता संपतच आलं होतं, म्हटलं दळण करून घ्यावं. आणि श्लोकला मी शूट करायला सांगितलं होतं आणि श्लोकचं चाललं होतं मम्मी तुझे प्लांट सुद्धा येत आहे बरं का. काही वरच्या कुंड्या होत्या ना तर त्या पण दिसत होत्या आणि त्याचं पूर्ण लक्ष तिकडे सुद्धा होतं. मी तुला पण घेतोय आणि तुझ्या प्लांट्सला पण घेतोय. मकर संक्रांत चालू झाली की हळदी कुंकू लगेच चालूच होतं. तर त्या दिवसापासून ते रथ समाप्तीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो. बिल्डिंग मधलं हे पहिलंच हळदी कुंकू होतं. तिथे मी आली होती, छान असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि असं थोडंसं डेकोरेशन बघितलं ना तर मग आपल्यालाही आयडिया येऊन जातात की आपण कसं बनवलं पाहिजे किंवा असं डेकोरेशन बनवण्यासाठी काय काय वस्तू लागणार आहे. तर थोडीफार आयडिया आपल्याला लगेच येऊन जाते. मला सुद्धा हळदी कुंकू आणि श्लोकचं 5वं बोरनान करायचंय, पण ते आता पुढच्या आठवड्यामध्ये बुधवारपर्यंत आहे ना मुलांची एक्झामच आहे, त्यामुळे तोपर्यंत तर नाही करणार. एक्झाम संपली की त्यानंतर एखादा दिवस पकडून आणि करून घेईल. हळदी कुंकवाला जाण्याआधीच आहे ना मी दळण दळण्यासाठी टाकून दिलं होतं आणि सगळं आवरल्यानंतर येताना मात्र दळण सुद्धा घेऊन आली. थोडंसंच पीठ उरलेलं होतं त्यामुळे ते बाजूला ठेवलं होतं आणि सकाळी सकाळी मी पंचपात्री सुद्धा घसून ठेवलेली होती. आता मस्त सुकलेली. आता झोपताना मी पीठ भरून ठेवेल, नाही तर मग उद्या सकाळी सकाळी छान असं पीठ भरून घेईल. नैताळच्या जत्रेमधून आहे ना मी ही लाकडी काठवट आणली, जे मी तुमच्यावर शेअरच केलं, पण ती लवकर खराब होऊ नये, खूप दिवस चांगली राहावी, तिला बुरशी किंवा तिच्यातून असा कुबट वास येऊ नये ना, त्यासाठी थोडीशी काळजी घेतली पाहिजे, जी मला माझ्या आजी आणि सासूबाईंनी सांगितलेलं आहे. हळद मीठ आणि जे काही आपण भाजीसाठी तेल वापरतो ना तर ते तेल घ्यायचं, हे तिन्ही एकत्र करून घ्यायचं आणि छान ह्या काठवटीला मागून पुढून आहे ना मस्त हाताने चोळून घ्यायचं. हाताने चोळून घ्यायचं, चमच्याने वगैरे काही चोळत बसायचं नाही. लाकडी काठवट इतक्या महाग असतात ना हे काही मला माहितीच नव्हतं बरं का. मला वाटलं 400-500 रुपयापर्यंत भेटून जाईल, थोडं बार्गेनिंग केलं तर अजून कमीमध्ये भेटून जातील. पण जेव्हा आम्ही तिथे विचारलं ना तर ते आम्हाला 1300-1400 रुपयाला एकच काठवट म्हणत होते. खूप म्हणजे खूप बार्गेनिंग करून 1100 वर आले, मग 1000 वर आले. मग फायनली आम्ही ना 2 काठवट घेण्याचं ठरवलं आणि मग ते कुठे खूप बार्गेनिंग करत करत मग ते 750 रुपयापर्यंत आले. मग आम्ही अशा ना 1500 रुपयाला 2 काठवट घेतल्या, 750-750 रुपयाला. तर इतक्या महाग आहे. आणि आहोंची तर इतकी बडबड चालू होती, खरंच भाकरी करणार आहे का, नुसती हाऊस असते म्हणून घेते, असं तसं. आता या वर्षामध्ये ना म्हणे 750 भाकरी तरी तिच्यामध्ये बनव, म्हणजे पैसे वसूल होतील. पण काय करणार, हाऊस असेल ना तर थोडेफार बोलणे खाऊन घ्यावे लागतात. तर आता इथे माझा हात भरलेला होता आणि थोडंसं बॅक साईडला आहे ना हे मिश्रण जरा कमीच पडलं. आणि मग नेहमीच सारखं कोण मदत करणार, तर आरुष्यच असतो नेहमी. त्यानेच मला इथे थोडंसं मीठ दिलं आणि पुन्हा मी थोडंसं मिश्रण बनवून बॅक साईडला आहे ना पूर्ण असं हाताने चोळून घेतलं. जे काही लाटणं आहे ना तर त्याला पण मी थोडंसं चोळून घेतलं, उरलेलंच होतं, म्हटलं याला पण चोळून द्यावं. तर असं मी छान हे मागून पुढून लावून घेतलेलं आहे. जर तुम्ही सुद्धा कधी काठवट घेणार असाल तर तुम्हाला नक्कीच हे उपयोगी पडेल. जर तुमच्याकडे सुद्धा काठवट असेल आणि अजून याला काय काय लावलं जातं ना तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. तर चला आता इथे माझ्या पूर्ण काठवटीला छान मिश्रण वगैरे लावून दिलं. आता हे मी 2 दिवस तसंच ठेवणार आहे आणि मात्र तिसऱ्या दिवशी मस्त थोडंसं धुवून आणि नंतर भाकरी बनवणार आहे. जेव्हा पण बनवेल तेव्हा तुमच्यावर नक्कीच शेअर करणार, कारण या काठवटीतली ती माझी पहिली भाकर असणार आहे. हात तर इतके पिवळे झालेले होते की मला 2दा हँड वॉश करावं लागलं, तेव्हा कुठे ते थोडीशी हळद कमी झाली, पण तरी थोडी थोडी हळदीचे हात मात्र होतेच. तर चला आजच्या दिवसातलं माझं दुसरं हे महत्त्वाचं काम झालेलं आहे. पहिलं म्हणजे दळण आणि दुसरं म्हणजे काठवटीला आहे ना हे मिश्रण लावून घ्यायचं होतं, तर ते पण एक माझं काम झालं. आणि आता तिसरं महत्त्वाचं काम करायचं आहे, तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी आता हा जो काही पसारा झालेला आहे ना हा पहिला मी आवरून घेते. तिसरं काम करण्याच्या आधी आम्हाला छोटी छोटीशी ना भूक लागलेली होती. भूक म्हणजे ना ह्या खरबुजाला बघूनच लागत होती. असं झालं होतं कधी हे खरबूज कापू आणि आम्ही सगळेजण खाऊ. श्लोकचं पण मध्ये मध्ये येऊन जाणं बघणंच होतं. आणि मुलं मात्र साईडला अभ्यास करत होती, कारण एक्झाम चालू आहे, त्यामुळे त्यांचं चालू होतं मम्मी पहिलं खरबूज खाऊन घेऊ आणि नंतर तू तुझी कामं कर. आता मुलांनी असं म्हटलं तर काम मात्र बाजूला करावंच लागतं, कारण त्यांचंही लक्ष अभ्यासामध्ये लागत नव्हतं आणि ते मध्ये मध्ये बोलायचे, म्हणून माझंही माझ्या कामांकडे नीट लक्ष लागत नव्हतं. म्हटलं जाऊ दे, आता आहे ना आपण सगळं बाजूला करूया, आधी खरबूजच कापून मस्त खरबूज
खरबूज खाऊन घेऊ, म्हणजे त्यांचंही लक्ष लागेल आणि माझं पण. कधी कधी बॉटलचे झाकण इतके टाईट लागले जाताना की उघडता उघडत नाही बरं का. तसंच माझं झालं होतं आणि मला ही बॉटल यायला पाहिजे होती, कारण मला 600 ml पाणी पाहिजे होतं. कशासाठी तर मला बनवायचं होतं हँडवॉश. यावेळेस मी ना हे छोटेसे पाऊच आणले होते, गोदरेज मॅजिक रेडी टू मिक्स हँडवॉश. तर ते सॅचेट भेटतात दुकानामध्ये, कुठेही भेटतात आजकाल. तर ते छोटे छोटे सॅचेट आणलेले होते. 4 सॅचेट होते, पण त्यातले मी 3च घेतले. त्यामध्ये नीम आणि ॲलोवेरा असतं. 200 mlच्या बॉटलमध्ये आपण ते भरू शकतो, म्हणून मला 600 ml पाणी पाहिजे होतं. त्यामध्ये मी 3 सॅचेट टाकणार आहे त्यासाठी. आता ही माझी बॉटल आहे ना, मात्र आज मला खूपच कामी आली, कारण मला 600 ml पाणी पाहिजे होतं आणि आता हे मोजून कुठून घ्यायचं तर हा मोठा प्रश्न पडला होता. पण मला एकदम आठवलं की आपली जी काही बॉटल आहे ना त्यावर लेबलिंग आहे आणि ही 2 लिटरची बाटली आहे. 200, 400, 600 असं ते म्हणजे अशा डिफरन्सनी त्यावर लेबलिंग केलेलं आहे. तर माझी बॉटल मात्र मला खरंच खूपच कामी आली. 600 ml पाणी घेतलं, मगामध्येच घेतलं आणि हे जे काही 3 सॅचेट आहेत ना ते पण त्याच्यामध्ये ओतून घेतले. आता याला मस्त असं चमच्याने मिक्स करून घेणार आणि जे काही माझे सोप डिस्पेन्सर आहेत तर त्यामध्ये ते फिलअप करणार. आता हे जे काही माझे सोप डिस्पेन्सर आहे ना तर ते मी घेऊन खूप दिवस झाले. त्यानंतर ते लावता लावताही 2-4 महिने गेले आणि त्यामध्ये हँडवॉश भरण्यासाठी सुद्धा 4-5 महिने गेले. कारण काय होतं ना, हँडवॉशची दुसरी बॉटल होती तीच यूज करून घ्यायची, त्याच्याकडे काही इतकं लक्षच चाललं जायचं नाही. दिवाळीच्या वेळेस जेव्हा मी ना ही टाईल्स वगैरे घसली होती ना तर तेव्हाच म्हटलं बरं का आता आपण यामध्ये ना हँडवॉश फिल करूया, पण तेव्हा पण काही केलं नाही. दिवाळी झाली, सगळं झालं, आता नवीन वर्ष आलं आणि नवीन वर्षाचे सुद्धा 15-16 दिवस गेले आणि त्यानंतर चला फायनली मुहूर्त लागला ना तर त्याला महत्त्व आहे. तर फायनली मी यामध्ये ना हँडवॉश भरून घेतले आणि किती छान त्याचा ग्रीन कलर दिसतोय ना, ॲलोवेरा आणि नीममुळे ना त्याचा मस्त असा ग्रीन ग्रीन कलर आलेला आहे. तर फायनली माझे हे सोप डिस्पेन्सर फायनली फिल झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये फक्त हँडवॉशच भरू शकतो तर असं नाही बरं का. आपण याच्यामध्ये ना शॅम्पू, कंडिशनर, सॅनिटायझर, त्यानंतर फोम, जे काही लिक्विड सोप असतात ना तर ते सुद्धा आपण यामध्ये फिलअप करू शकतो. भांडे घासण्याचं जे काही लिक्विड असतं तर विम जेल, विम लिक्विड वगैरे, तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये भरू शकतो. पण मी घेतलेलं होतं ते फक्त हँडवॉश फिलअप करण्यासाठी. मी त्यामध्ये ना मस्त असं हँडवॉश फिलअप करून दिलं, ते पण खूप म्हणजे खूपच दिवसानंतर. पण काय झालं होतं, माझ्याकडे छोट्या बॉटल्ससुद्धा होत्या डेटॉलच्या, मी त्याच आधी संपून घेतल्या. आता शेवटची बॉटल माझी संपत आली होती म्हणून माझं लक्ष गेलं ह्या सोप डिस्पेन्सरकडे. पण फायनली चला मुहूर्त लागला ना त्याला जास्त महत्त्व. आणि मला आता चौथं काम करून घ्यायचं होतं, ते म्हणजे मस्त असं तूप बनवायचं होतं, कारण माझं तूपसुद्धा संपतच आलेलं आहे आणि सायसुद्धा साचून गेलेली आहे. पण आजचं तूप बनवण्यासाठी ना मी मिक्सरचा अजिबात वापर केला नाही, कारण गरजच नाही पडली. जेव्हा मी पळीनेच त्याला छान असं मिक्स करून घेत होते ना तर त्याच वेळेला मस्त असा लोण्याचा गोळासुद्धा तयार झाला. पण शक्यतो मी ना कधी कधी असं पळीनेच करते किंवा मग कधी कधी मिक्सरने करत असते, पण कसं पटकन आवरण्यासाठी मी मिक्सर वापरते. पण आज म्हटलं चला याने बनते की बघूया, पण बनलं आणि मस्त असा लोण्याचा गोळा तयार झालेला होता. पण आजचं लोणी मात्र मला 5-6 पाण्याने नक्कीच धुवावं लागणार आहे, कारण 2-4 दिवसापासून मी तूप जे काही साय आहे ना बाहेर काढायची, पुन्हामध्ये ठेवून द्यायची. सकाळी काढलं बाहेर की संध्याकाळी पुन्हामध्ये, दिवसभरामध्ये करूया असं ठरवायची, पण काही होतच नव्हतं माझ्याकडनं. म्हणून असं चालू होतं. त्यामुळे थोडंसं आहे ना असं मला वाटत होतं की आपल्या आजच्या तुपाला वास लागू शकतो. त्यामुळे मी त्याला 5-6 पाण्याने मस्त असं धुवून घेतलं. किती छान आणि ते पण पटकन झटपट असा माझा लोण्याचा गोळा तयार झालेला होता. आणि आता हे कढेपर्यंत मस्त तूप बनेपर्यंत आहे ना ही जी काही तुप्पट भांडी आहे ना तर ती पण घसून घेते. तुप्पट भांडी पटकन घसून जाण्यासाठी किंवा पटकन त्याचा जे काही तेलकट किंवा तुप्पटपणा असतो तो जाण्यासाठी ना नेहमी मस्त गरम गरम पाण्याने भांडे घासून घ्यायचे. आता मी इथे ना थोडंसं पाणी पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलंच होतं. केटल सध्या ठेवून दिलेली आहे. कारण काय होतं ना, किचन वाटा घासायला गेलं ना मग ती कुठे ठेवावी, इकडे तिकडे उचल मांड होते. मग मी थोडे दिवस आता ठेवून दिली. पुन्हा कधी तिला बघितलं आणि पुन्हा लहर आली का पुन्हा तिला मी बाहेर काढणार आणि पुन्हा यूज करणार केटलला. आज मी सकाळी ना किचन वाटा इतका छान क्लीन केलेला होता, मस्त घसून काढलेला होता आणि आता तूप बनवला तर पुन्हा तो तुपटच होणार. आणि त्याचबरोबर मी आज मठ सुद्धा भिजत घातलेले होते. म्हटलं चला मस्त उसळ बनवूया उद्या. जर छान छान मोड आले ना तर उद्या बनवणार, नाही आले तर एक दिवस अजून ठेवणार. दुपारी थोडासा लसूण सुद्धा निसून ठेवलेला होता, वाटीतच होता. म्हटलं आता याला डब्यात ठेवून फ्रीजमध्ये पण ठेवून देऊया. सध्या मी माझ्या डायनिंग टेबलचा खूप म्हणजे खूपच उपयोग करते. आज तर दिवसभर तो खाली होता.
फोल्डिंगचा डायनिंग टेबल शक्यतो यूज होत नाही असं सगळे म्हणतात आणि मी पण म्हणायची बरं का. पण आता मात्र मी खूपच यूज करते. जसं मी तुम्हाला नेहमीच सांगते. आजचे माझे हे हळदी-कुंकवाचे 2 वाण कारण 2 ठिकाणी गेलेली होती. हे 2 वाण आलेले आहे. एक हळदी-कुंकवाचा करंडा जो छोटासा असतो ना, तर तो आणि एक आहे ना अशी काजू, बदाम किसण्याची किसणी आलेली आहे. तर असे 2 मला वाण आलेले आहेत. आता इथून पुढे 8 दिवस हेच गोळा करायचं काम आपल्या सगळ्यांना असणार आहे. छान-छान हळदी-कुंकू आपण करणार आहे सगळ्याच जणी. आता माझं फायनली सगळं काम झालं होतं डायनिंग टेबलचं. त्यावरचा सगळा पसारा मी आवरून घेतला. आता त्याला मी मस्त वरती लावून दिलं. जेव्हा तो खाली असतो ना, थोडीशी अडचण होते, पण मग कामही तेवढी छान होऊन जातात बरं का. छानही वाटतं जरा इकडचं सामान तिकडे ठेवायला बरं वाटतं. तर आज मी ज्वारी बाजरीसुद्धा आणलेली होती, तर तीच मग आता इकडे पंचपात्री ठेवलेली बाहेर. तर तिथे मी ठेवून दिले. हा थोडासा भाजीपाला पण आणला होता, कारण ह्या रविवारी आम्ही भाजीपाला नाही आणला. नाही तळायला गेलेलो होतो, त्यामुळे भाजीपाल्याची खूपच कमतरता भासत होती. थोडासा भाजीपाला पण आणला, तर तो पण फ्रीजमध्ये ठेवून दिला. हे मठसुद्धा आहे ना, एकदा पाण्याने धुवून घेतले. आता याच्यातलं पाणी निथरेपर्यंत आहे ना, त्याला मी चाळणीतच ठेवणार. नंतर मस्त कॉटनच्या कपड्यामध्ये त्याला बांधून ठेवणार. आता इकडे आपलं तूप मस्त बनतंय आणि ही आपली लाकडी काठवत किती छान दिसते ना, हळदीची मस्त पिवळा कलर. येलो कलर म्हणजे मँगो कलर मला खरंच खूप आवडतो. माझ्या आवडतीचा कलर आहे तो. तर मला तर खूपच भारी वाटत होतं. तर चला आता माझं तूप बनलेलं आहे. 5 मिनिटं जरा जास्त गॅस चालू ठेवला. त्यामुळे थोडंसं कलर आहे ना चेंज झाला बरं का. पण आता त्याला पण मी ओतून घेतलं. त्याचबरोबर मला जे काही शेवटचं काम करायचं होतं ते म्हणजे ना गूळ फोडून ठेवायचा होता. फोडून म्हणजे कापूनच घ्यायचा होता. तर तो पण मी सगळा कापून घेतला म्हणजे वापरण्याच्या वेळेस आहे ना जरा सोपं पडतं. नाहीतर दरवेळेस आपल्याला तो कापत बसावं लागतं आणि कंटाळा करतो. त्यामुळे मी नेहमी जो काही गूळ असतो ना तो कापूनच ठेवते. आता ह्या बरणीमध्ये जेवढा मावला ना तेवढा मी भरून ठेवला आणि बाकीचा हा या छोट्याशा डब्यामध्ये भरून ठेवला. आता हे पण माझं एक काम मात्र झालेलं आहे. आता हे सगळे भांडे घासून घेते. आता भांडे काहीतरी काम केलं म्हणजे भांडे तर निघतातच. मग आता हे भांडे घासून किचन क्लीन करून घेते आणि इथेच आजचा हा माझा व्हिडिओ संपवते. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि हेल्पफुल जर ठरला असेल ना तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली रुटीन्स व्लॉग बरोबर. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.